नमस्कार मैत्रिणी, मी आहे अंकिता आणि तुम्ही पाहत आहात फॅशन टेलर्स. आज आपण एक डिझायनर स्लीव्स कटिंग पाहणार आहे. स्लीव्सला सर्वप्रथम आपण शॉर्ट स्लीव्स मध्ये पाहणार आहे. पहिली आपण शॉर्ट स्लीव्स करणार आहे रेडी, आणि त्याच्यानंतर आपण डबल लेअर अम्ब्रेला स्लीव्स रेडी करणार आहे. सर्वप्रथम मी त्याची कटिंग दाखवते तुम्हाला. आपण शॉर्ट स्लीव्ह साठी मार्किंग करून घेऊया. जर तुम्ही शॉर्ट स्लीव्हचा व्हिडिओ पाहिला नसेल तर व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहे, तुम्ही तो पाहू शकता. मी परत एकदा तुम्हाला शॉर्ट स्लीव्हची कटिंग दाखवते. स्लीव्हची उंची आपल्याला 3.5 इंच ठेवायची आहे. त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करायचा आहे. 4.5 वरती मार्किंग करायचं आहे आणि एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. वरच्या साईडने 3 इंचावरती मार्किंग करायची आहे आणि एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. आता खालच्या साईडने 1 इंच घ्यायचा आहे आणि लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. आता दंडघेर आपला 5.5 इंच आहे. 5.5 वरती एक मार्किंग करायची आहे आणि पुढे 1.5 इंचाचं मार्जिन घ्यायचं आहे. सात इंच टोटल येते. 7 इंच आपण वरच्या लाईन वरती ठेवायचे आहे आणि 7 इंचच्या निम्मे 3.5 इंचावरती एक मार्किंग करायची आहे आणि एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे स्ट्रेट. आता वरच्या साईडने आपण 1 इंच खाली यायचं आहे आणि स्लीव्हचा आकार देऊन घ्यायचा आहे. आणि खालच्या मुंड्याचाही आकार देऊन घ्यायचा आहे. आता आपण हे इथून स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेणार आहे या पद्धतीने. आता आपण हे कट करून घेऊया. ही माझी स्लीव्स कट करून झालेली आहे. आपण सेंटर वरती मार्किंग करून घेऊया आणि जिथे आपलं मार्जिन आहे 1.5 इंचाचं तिथेही मार्किंग करून घेऊया. नॉच द्यायचे आहेत म्हणजे. आता मी अस्तरला मेन फॅब्रिक वरती ठेवून कट करणार आहे. या पद्धतीने आपण अस्तरला मेन फॅब्रिक वरती ठेवून थोडं थोडं मार्जिन एक्स्ट्राचं ठेवून कट करून घेऊया. शॉर्ट स्लीव्स आता आपली कट झालेली आहे. आता आपण लेअर कटची कटिंग पाहूया. त्यासाठी आपण कपड्याला चौकोनी फोल्ड मध्ये फोल्ड करणार आहे. त्यासाठी चौकोनी कपडा मी हा 17 इंच उंचीचा घेतलेला आहे आणि रुंदीला 14 इंच आहे. हा कपडा आपण चौकोनी फोल्ड करून घेऊया. या पद्धतीने फोल्ड करायचा आहे. आता आपण इथे उंचीचं मार्क करायचं आहे. उंची आपली 3.5 इंच आहे. त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करायचं आहे कारण आपण ह्याला खालच्या साईडने पिको करणार आहे. आणि आपण इथे सेंटरला एक मार्क करणार आहे आणि इथून 4.5 इंच घेतले आहे. ह्या साईडने 4.5 इंच घ्यायचं आहे. गोलाकार द्यायचा आहे. मधल्या साईडने 4.5 इंच घ्यायचा आहे आणि गोलाकार द्यायचा आहे. आणि आता आपण हा गोल कट करून घेऊया.
आता आपण स्लीव्हचा सेंटर काढणार आहे. आता आपण हा सेंटर घेतलेला आहे, त्यापासून या साईडला मोजायचं आहे. किती आहे आपलं 5 इंच आहे, मग 2.5 इंचावरती एक मार्किंग करायची आहे. आणि इथून जेवढं अंतर राहतंय 2.5 इंच, त्याच्यामध्ये एक मार्किंग करायची आहे. टेपला फोल्ड करूनही तुम्ही मार्किंग करू शकता. इथे 1.25 इंच राहिलेला आहे. 1.25 इंच आपण सर्व साईडने घ्यायचे आहे. वरच्या साईडने मार्किंग करायचं 1.25 इंचचं, या साईडने पण 1.25 इंच घ्यायचं आहे. आणि गोलाकार द्यायचा आहे पूर्ण याला. आता आपण हे कट करून घेऊया. या पद्धतीने आपल्या लेअर कटची स्लीव्स रेडी झालेली. याच पद्धतीने आपण दुसरी कट करायची आहे. आता आपण स्लीव्सला अस्तर जॉईन करून घेऊया. याची एक सोपी ट्रिक होती. जे कोणी नवीन असतात त्यांना दोन्ही स्लीव्स एकाच साईडच्या होतात, त्यामुळे स्लीव्सला पहिल्यांदा मार्किंग करायची आणि स्लीव्सला आपण एक स्लीव्स उठून आपल्या दोन्ही स्लीव्स आतल्या साईडला टाकायच्या आहेत आणि आपण त्याच्यावरती दुसरी स्लीव्स ठेवायची आहे. आणि आता यातली एक स्लीव्स आणि एक अस्तर घ्यायचे आहे, म्हणजे हे दोन्ही साईडच्या दोन सेपरेट होतात, याने एकाच साईडची एक होत नाही. ही ट्रिक आहे, ही तुम्ही लक्षात ठेवा. आता कडाने आपण शिलाई मारून घ्यायची आहे. एकदम खालच्या साईडने शिलाई मारायची आहे. आता आपण अस्तरच्या साईडने नख मारून घ्यायचं आहे. आता आपण अस्तरच्या साईडने एक कडाने शिलाई मारून घ्यायची आहे. पण वरच्या साईडने ब्लाउज पीस वरती शिलाई मारणार आहे, कडाने शिलाई मारायची आहे. आता आपण कडाने संपूर्ण शिलाई मारून घेऊया स्लीव्हला.
या प्रकारे आपली स्लीव्ह रेडी झालेली आहे. त्याच प्रकारे आपण दुसऱ्या साइडने स्लीव्ह रेडी करणार आहे. आता आपण स्लीव्हला ब्लाउजला जॉईन करायचं आहे. त्यासाठी स्लीव्हच्या कडानी ब्लाउजच्या कडानी शिलाई मारून घ्यायची आहे. सर्वप्रथम एक शिलाई मारून घ्यायची आहे. आता आपण बेल स्लीव्ह घेतलेली आहे. तिच्या दोन्ही सेंटरच्या बाजूने नॉच करून घ्यायचं आहे. स्लीव्ह जॉईन करताना जी मोठी साइड आहे आपली ती शोल्डरच्या साइडने ठेवायची आहे आणि जी छोटी साइड आहे ती मुंड्याच्या साइडने ठेवायची आहे. मी तुम्हाला दाखवते. सरळ बाजूवरती सरळ बाजू येईल या पद्धतीने आपण स्लीव्हला ठेवलेलं आहे. या पद्धतीने आधी आपण बेल स्लीव्ह अटॅच करून घेऊया. या पद्धतीने गोल राऊंड वरती आपली स्लीव्ह जॉईन झालेली आहे. हे बघा या पद्धतीने स्लीव्ह पूर्ण जॉईन झालेली आहे. बाहेरचा लुक दाखवते तुम्हाला. हे बघ. आता आपण याला आतल्या साइडने स्लीव्ह जॉईन करणार आहे. जी आपली नॉर्मल स्लीव्ह रेडी केलेली आहे ती जॉईन करून घेऊया. जॉईन करण्यासाठी सर्वप्रथम शोल्डर वरती स्लीव्हला ठेवायचं आहे. सेंटर वरती स्लीव्हच्या सेंटर शोल्डर वरती ठेवायचं आहे आणि हाफ साइडने अटॅच करून घ्यायची आहे सर्वप्रथम. हाफ याच्यावरती आल्यावरती आपण शिलाई बाहेर काढायची आहे आणि आपण नंतर ना या साइडने शिलाईला जॉईन करून घ्यायचं आहे. उलट्या साइडने म्हणजे आपली स्लीव्ह ही खालच्या साइडने गेली पाहिजे आणि आपण बेल स्लीव्हच्या याच्यावरती आपण शिलाई मारणार आहे. आता आपण एक्स्ट्राचे जे मार्जिन बाहेर आलेलं आहे ते आपण कट करून घेऊया. आणि आता स्लीव्हला जॉईन करून घेऊया कडाने. हे बघा या पद्धतीने आपली स्लीव्ह दिसत आहे. जॉईन केल्यानंतर ही आपण नॉर्मल अटॅच करतो ती स्लीव्ह आणि वरच्या साईडने आपण बेल स्लीव्ह अटॅच केलेली आहे. आता खालच्या साईडने तुम्ही या पद्धतीने फोल्ड करू शकता किंवा पिकोही करू शकता. मी पिको करून घेत आहे आणि तुम्हाला फायनल लुक दाखवते. हे बघा या पद्धतीने माझी स्लीव्ह या पद्धतीने आपली स्लीव्ह आणि ब्लाउज रेडी झालेला आहे. हे बघा खूप सुंदर लुक येत आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.